नमस्कार मित्रांनो, मी आहे निलेश राम आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कोपरी गोविंदाच्या व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आज आपण कोपरी विलेज गोविंदाचं शूट करणार आहोत. सो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. आणि कोपरी गावातील धमाल आणि आनंद गोविंदा साजरा कशा पद्धतीने केला जातो, विलेज गोविंदा कसा असतो म्हणजे गावच्या पद्धतीने इथे सुद्धा कोपरीमध्ये गोविंदा साजरा केला जातो. इथे अनेक प्रकारचे अनेक गावातील लोक, अनेक तालुक्यातील, शहरातील लोक इथे कोपरीतला गोविंदा बघण्यासाठी येतात. मित्रांनो, कित्येक वर्षापासून आजही कोपरी गावामध्ये गावाचा एकोपा टिकून राहण्यासाठी पारंपरिक पद्धतीने गोविंदा साजरा केला जातो. गावातील सत्यनारायण मंदिरात सर्व गावकरी एकत्र येऊन वेश धारण केलेल्या देवदेवतांना गोड खाऊ देऊन पूजा केली जाते. गावात बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी मिरवणूक काढून बँजूच्या तालावर नाचत जातात. यावेळी श्रीकृष्ण, राधा, हनुमान, राक्षस, चेटकीन, भूत, कोळी, नखवा अशा वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून नाचून आनंद साजरा करतात व दहीहंडी फोडल्या जातात. सत्यनारायण मंदिरामध्येच मित्रांनो सुरुवात होते. त्यानंतर प्रत्येक गावातील घरं घेऊन राधाकृष्णाचे दर्शन घेऊन हंड्या फोडत एंड सुद्धा आपल्या सत्यनारायण मंदिरामध्येच होतो. सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला. सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला. हात जोडून सांगतो याहो तीर्थ प्रसादाला. हात जोडून सांगतो याहो तीर्थ प्रसादाला. सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला. 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 शुभ कार्याच्या आरंभी जमे भक्तांचा हा मेळा. पाहण्यास देव येई भाव भक्तीचा सोहळा. सत्यनारायण याहो घेऊन या लक्ष्मीला. सत्यनारायण याहो घेऊन या लक्ष्मीला. सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला. सत्यनारायण केले. हे जे पब्लिक असतं मित्रांनो, हे नुसतं गावातील पब्लिक नसून इतर खेड्यागावातील शहरातील पब्लिक आहे. कारण इथे पारंपरिक पद्धतीने शांततेने गोविंदा साजरा केला जातो. त्याच्यामुळे विविध भागातील लोक इथे खास कोपरी गावातील गोविंदा बघण्यासाठी हजर असतात आणि त्याचा आनंदसुद्धा घेतात आणि कोपरी गावातील लोक त्यांना सामावूनसुद्धा घेतात.
विठू जेव्हा घरोघरी गोविंदा फिरतो त्यावेळेला राधाकृष्ण घरामध्ये बोलवून त्या राधाकृष्णाची पूजा केली जाते. हे बघा, थालीमध्ये पाणी आणि दुधाने त्यांचे पाय धुतले जातात. राधाकृष्णाला हळद कुंकू लावून पंचारती ओवाळून त्याची पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर घरचे सदस्य लहान असो वा थोर राधाकृष्णाचे दर्शन घेतात. त्याचबरोबर हनुमानजीचे सुद्धा दर्शन घेतात. तर मित्रांनो, हा बेस आहे. आता पुढे दहीहंडी फोडण्यासाठी बेस रचत आहे. आणि इथून आता बेस रचल्यानंतर दहीहंडी फोडायला सुरुवात होत आहे. बघूया आपण कशा प्रकारे दहीहंडी फोडतात ते. विदाऊट प्रॅक्टिस गोविंदाच्या दिवशी हंडी फोडली जाते. तर खूप धमाल होते मित्रांनो. मी तर यावर्षी खूप एन्जॉय केलं मित्रांनो. हे बघा, विदाऊट प्रॅक्टिस आला खाली. तो धमाल होते मित्रांनो. असंच प्रत्येक घरामध्ये हंडी फोडू जातात. हिंदवी स्वराज्य जनक, हिंदवी स्वराज्य जनक, लोकनायक राष्ट्रपाईक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, जगतयुग पुरुषांचा ताज, महामानवी आत्मतेज जी, महामानवी आत्मतेज जी. तो सत्व गुणांचा चंद्र, तो सत्व गुणांचा चंद्र, गणी राजेंद्र, गणी महारुद्र, त्रिगुण संपन्न तीव्र.
Thank you.